पुण्यातील पुरंदर तालुक्यात माळशिरसच्या डोंगर माथ्यावर एक अशी दगडी दुनिया आहे जिथे प्रत्येक शिल्पात श्वास घेत आहे हिंदू संस्कृतीची अमर कथा. आज आपण आहोत भुलेश्वर मंदिरात. इथे तुम्हाला रामायणात सुवर्ण मृगाच्या पाठी पळणारे श्री राम आणि लक्ष्मण दिसतील, तर पुढे लंकेवर आक्रमणाची तयारी करताना श्री राम, लक्ष्मण आणि त्यांची वानरसेना दिसेल. महाभारतातील द्रौपदीचे स्वयंवर ते थेट युद्धात एकमेकांवर बाणांचा वर्षाव करणारे कर्ण आणि अर्जुन आणि त्याच बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्म पितामह, या सर्व कथा इथे कलात्मकरित्या प्रकट केल्या आहेत. त्याचबरोबर देव आणि दैत्यांनी केलेले सागर मंथन, प्रवेशद्वारावर नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि विविध देवांची विविध रूपे आणि मूर्ती पाहाव्यास मिळतात. यातील खास मूर्ती म्हणजे स्त्री रूपातील गणेश, महादेव आणि कार्तिकेयच्या मूर्ती. अशी रूपे मी अजून तरी कुठे पाहिली नाहीत. 8व्या शतकात यादव काळात या मंदिराची उभारणी झाली असून दुरून हे मंदिर एखाद्या मुघल शैलीच्या वास्तूप्रमाणे दिसते. इस्लामी आक्रमकांपासून मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून त्यांना भूल देण्यासाठी रचलेली एक युक्ती आहे. तरी देखील शत्रूने मंदिरात प्रवेश केलाच तर त्यास अडचण निर्माण व्हावी म्हणून प्रवेश मार्ग अचानक निमुळता आणि अडचणीचा बनवला आहे. येथे आपण यादवांच्या संरक्षणात्मक स्थापत्य कलेचे कौतुक करायला हवे. याची प्रचिती आपल्याला देवगिरी किल्ल्यात देखील येते. या यादवी डिफेन्स मेकॅनिझममुळे शत्रूला मंदिराचे म्हणावे तितके नुकसान करणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे येथे आजही महत्त्वाचे शिल्प चिरंतन आहेत. मंदिरात नंदीची सुबक भव्य मूर्त आहे आणि येथील स्वयंभू शिवलिंग अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराच्या बांधकामाला काळ्या बेसॉल्ट दगडाचा वापर केला असल्यामुळे मंदिरातील वातावरण उन्हाळ्यात देखील थंडगार, रमणीय असते. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि यात विविध छोटी मंदिरे आहेत. मूळ मंदिराच्या बाह्य बाजूला देखील कलात्मक शिल्प आहेत जी कोणती ना कोणती कहाणी सांगत असतात. त्यामुळे हे फक्त मंदिर नाही तर दगडात कोरलेलं पुराण आहे.